शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तुरीच्या प्लॉटमध्ये. तूर शिवनेरी 45 अर्लीमध्ये. आणि सध्या तूर जी आहे ही 50% फूल अवस्था आहे आणि 50% साधारणतः 50%मध्ये कळ्या येतात, बारीक शेंगा येतात आणि मोठ्या शेंगा येतात. तर अशा प्रकारे माल धरलेला आहे. बघा, शेंड्यापर्यंत फूल, कळी, शेंग अवस्था. तर अशा याच्यामध्ये प्रत्येक फुलाचं शेंग्यामध्ये रूपांतर होण्यासाठी काय करायचं, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एकच आहे की ते म्हणजे याच्यावर प्रत्येक फूल हे गळालं नाही पाहिजे, म्हणजे गळून पडलं नाही पाहिजे आणि आपल्याला प्रत्येकाचं शेंगत रूपांतर झालं पाहिजे, अळीचं संरक्षण झालं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला कुठली फवारणी घ्यायची, ही आहे शिवनेरी 45 अर्ली. URV परकिरायुक्त असल्यामुळे या तुरीवर फक्त अळीसाठी वापरू शकता, बाकी काही वापरायची गरज नाही. कारण URV प्रक्रियेमध्ये सर्व प्रकारची आपण प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळं याच्यावर टॉनिक, बुरशीनाशक, विद्राव्य खत 19-19-0-32 असं काही टाकायची गरज नाही, मायक्रोन्यूट्रंट टाकायची गरज नाही. फक्त याच्यावर काय टाकायचं, तर फक्त आपण आता याच्यावर कोराजन टाकायचा. इमामेक्टिनचा जो काळ होता तो आता संपलेला आहे. आता टाकायचं कोराजन. तर कोराजन आपण इथं 15 लिटरसाठी 10 मिली आणि 20 लिटरसाठी पण 10 मिलीच घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, तर 20 लिटर पंप आपला पेट्रोल पंप आहे, त्याच्यावरसाठी आपण इथं 10 मिली कोराजन घेतलं आहे. आपण बघू शकता, हे बघा, कोराजन 10 मिली आणि ते 10 मिली टाकायचं फक्त. आणि याच्यावर दोन्ही साईडनं फवारा करायचा, खालून वरून, म्हणजे त्याही बाजूला याही बाजूला, पण असं खालून वरून इथपासून जे गेला पाहिजे या फुलावर पण आला पाहिजे, ते शेंड्यापर्यंत गेला पाहिजे तिथपर्यंत. तर अशा प्रकारे फवारा गेला पाहिजे आणि झाड पूर्ण भिजले पाहिजे, आतमध्ये फवारा गेला पाहिजे प्रेशरनं. तर त्यासाठी आपण इथं पेट्रोल पंप निवडला. तर इथं आपण फवारा चालू केला आहे. बघा, डुकरांनी कशा प्रकारे उकरला आहे, मोठा खड्डा केला आणि तूर पूर्ण खालपर्यंत इथं झोपलेली आहे. आपण बघू शकता, हे बघा, खालपर्यंत पूर्ण फुलानं व्यवस्थित आहे. 3-4 फुटाचे गुड्डे आहे, लांब लांब, शेंड्यापर्यंत 10 फूट उंच. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी तूर आहे ही आपण फवारणं इथं चालू आहे. बुडापर्यंत इथं तुरीला शेंगा लागलेल्या आहेत, आपण बघू शकता. आणि माल बघा कशा प्रकारे पकडलेला आहे. पूर्ण माल आता 50% आहे शेंगाचा, फुलांचा, आणि 50%मध्ये कळी, बारीक शेंग आणि फुल अवस्था आहे. आणि अशाच प्रकारे जर दुसरी कुठली तूर जर असेल, मारुती वगैरे कुठली कुठल्या लाल तुरी किंवा पांढऱ्या तुरी, तर अशा परिस्थितीत असतील तर त्याला पण तुम्ही कोराजन फवारू शकता. त्याच्यासोबत यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं तुम्ही जर घ्यायचा असेल तर पावसामुळं काय होते की कार्यकाळ लांबायला, कारण ओलावा अजून जमिनीमध्ये भरपूर आहे आणि आता गारठा वाढला पाण्याचा, थंडीचा, त्यामुळं काय व्हायलं, लवकर फुलाचं शेंगात रूपांतर होईन झालं. तर त्यासाठी काय करायचं, कोराजन 10 मिली सोबत नेटिओ घ्या 10 ग्राम किंवा जिब्रॅलिक ॲसिड घ्या किंवा लिओशिन 30 मिली, अशा प्रकारे घेऊ शकता आपण. तर नेटिओसुद्धा 10 ग्राम घेऊ शकता घ्यायचं असलं तर, म्हणजे लवकर तुमचं फुलाचं शेंगात रूपांतर होईल. शेंग जर असेल छोटी तर ती मोठी होईल आणि मोठी शेंग असेल तिथं दाण्याचा आकार जाड होईल. तर अशा प्रकारे आपण इथं फवारा घेऊ शकता. शेंड्या जाऊ दे, शेंड्याला. तर अशा प्रकारे शेंड्यापर्यंत बुडापासून पूर्ण झाड भिजलं पाहिजे अशी फवारणी करायची आपल्याला, आणि करणं चालू पण आहे. तूर शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी, मागच्या वर्षी लेट व्हरायटी होती, ती पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळे तिची लांब कार्यकाळ जायचा 10-15 दिवस. यावर्षी ही अर्ली आहे, तिचा कार्यकाळ कमी राहील पाऊस किती पडला तरी. बघा आता सध्या शेंगावस्था, फुलावस्था, कळी अवस्था.